नमस्कार. पंचनामा यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक पंचनामा, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. 2019च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5 ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी उभ्या देशाला एक जोरदार धक्का दिला होता. काश्मीरचं 370 कलम हटवून त्यांनी एक नवा इतिहास रचला. त्यामुळे देशात एक नवी चेतना निर्माण झाली, नवं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर आली 5 ऑगस्ट 2020. आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाने सोडवला होता. 5 ऑगस्ट 2020ला नरेंद्रभाईंनी राम मंदिराचा शिलान्यास करून एक नवा इतिहास घडवला. त्याच वेळी 2023 मध्येच राम मंदिर पूर्ण होणार ही घोषणा करून देशभरातल्या करोडो रामभक्तांना एक नवी ऊर्जा दिली. श्रोते हो, आता यंदाचाही 5 ऑगस्ट अगदी जवळ आला आहे. या काळात देशातल्या नागरिकांमध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की आता या 5 ऑगस्टला नरेंद्रभाई काय धमाका करणार. म्हणूनच पंचनामाने आज चर्चेला हाच विषय घेतला आहे. आजच्या चर्चेत ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर हे चर्चेचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सहभागी होत आहेत. त्याचबरोबर जम्मू काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक आणि जम्मू काश्मीर स्टडी सेंटरचे सचिव अभिनंदनजी पळसापुरे हेही या चर्चेत सहभागी होत आहेत. आपणा सर्वांचे पंचनामातर्फे हार्दिक स्वागत. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करतो आहोत. मी उदयजींना विनंती करतो की त्यांनी चर्चेला सुरुवात करावी. नमस्कार प्रेक्षक, आपल्या सगळ्यांचं पंचनामाच्या या स्पष्ट आणि परखड या व्यासपीठावर स्वागत. आपल्या सोबत सांगितल्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार, अभिनंदन पळसपुरे आणि अविनाश पाठक हे आहेत. आणि गेल्या प्रस्ताविकात मांडल्याप्रमाणे गेल्या 2-5 ऑगस्टला काहीतरी या देशात महत्वाच्या घोषणा झाल्या. त्यामुळे याही वर्षी अशा प्रकारची घोषणा होणार अशा अटकळी बांधल्या जात आहेत. मग ती होणार असेल तर ती कोणती आणि का, पहिल्या 2 गोष्टांचं काय झालं, असा सगळा लेखाजोखा मांडण्याकरता आपण या मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. पहिला प्रश्न अर्थात सुधीर भाऊंच्याकडे. सुधीर भाऊ हे जसे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते तसेच ते वनमंत्री होते. त्यांच्या पर्यावरण प्रेमाचे अनेक दाखले दिलेले आहेत. पर्यावरणामध्ये जसे आता सध्या प्रचंड मोठे अनपेक्षित अशा घडामोडी घडतायत, तशाच घडामोडी राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला घडवण्यात काय स्वारस्य आहे असं आपल्याला वाटतं. की गोष्टी धक्का तंत्रानं घडल्या पाहिजेत का त्या आधी लोकांना सांगून करता येतील असं आपल्याला वाटतं. आणि 5 तारखेला नेमकं काय होईल असा आपला अंदाज आहे. सुधीर भाऊ, 5 तारखेला नेमकं काय होईल हा अंदाज मला व्यक्त करता येत नाही. पण माननीय देशगौरव, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा जर स्वभाव बघितला तर त्यांचा प्रत्येक क्षण हा या भारताच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी भारत मातेच्या चरणी अर्पण आहे. खरं तर 5 ऑगस्टला या अगोदर 2 मोठे निर्णय माननीय अविनाशजींनी दाखला देश सांगितले. आणि म्हणून साधारणतः याही 5 ऑगस्टला त्यांच्या शब्दात सांगायचं असेल तर काहीतरी धमाका. खर तर 365 दिवस माननीय मोदीजींचा प्रत्येक निर्णय हा देशहितासाठी, देशसेवेसाठी, देशभक्तीने भरलेला असतो. 5 ऑगस्टला ही संसदेत निर्णय होऊ शकतो का, तर निश्चित होऊ शकेल. आपण इथं अंदाज करतोय की देशहितासाठी घेतलेले जे त्यांचे निर्णय अनेक आहेत
ज्यामध्ये या अगोदर राम मंदिराच्या मुद्द्याच्या संदर्भातला उल्लेख झाला, 370 कलमाच्या संदर्भातलाही उल्लेख त्या विशिष्ट तिथी आणि तारखेला झाला. पण असे अनेक निर्णय, 3 तलाकचा निर्णय असेल, तो निर्णय सुद्धा या देशामध्ये 20 कोटी ही साधारणतः मुस्लिम बांधवांची लोकसंख्या आहे आणि यामध्ये जर मी 45% आसपास आमच्या भगिनी जर धरल्या तर 9 कोटी माझ्या मुस्लिम भगिनींना न्याय देण्यासाठी 3 तलाक 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 या शब्दाच्या संदर्भात जो धार्मिक हा या देशामध्ये कायदा सदृश्य परिस्थिती होती त्यामध्ये बदल केला. मला माननीय मोदीजी माझ्या पक्षाचे नेते आहे म्हणून आवडतात असं जर कोणी म्हटलं तर हे वाक्य मला कधीच आवडणार नाही. मोदीजी यासाठी आवडतात की देशहितासाठी ते मतपेटीचा विचार करत नाही, विचार करतात. आता प्रश्न हा राहिला की सन्माननीय आमचे ज्येष्ठ अतिशय आदर्श पत्रकार उदयजींनी जे यामध्ये विचार की 5 तारखेला काय वाटतं की कोणता साधारणतः या देशामध्ये निर्णय व्हावा, तर यामध्ये मला 2 निर्णय हे साधारणतः वेगाने अपेक्षित वाटतात. कधी होतील मला माहित नाही, पण मला विश्वास आहे की विश्वगौरव देश गौरव प्रधानमंत्री हे कधीतरी यावर लक्ष देतील. निर्णय शेकडोनी आहे, निर्णय शेकडोनी घ्यावे लागणार आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वेगाने आपल्या देशाच्या प्रगतीची विकासाची गाडी धावायला हवी होती, दुर्दैवाने ती धावली नाही आणि 15 ऑगस्ट 2021 ला आपण स्वातंत्र्याचे 74 वर्ष पूर्ण करतोय. साधारणतः 26,645 दिवस पूर्ण होतील आणि 6,39,480 तास हे साधारणतः पूर्ण होतील या 15 ऑगस्ट 2021 ला. देशाची लोकसंख्या ही मात्र एवढ्या वेगाने वाढते की आज आपल्याकडे 2.4% जगातला एकूण भूभाग आहे आणि आपली लोकसंख्या जगाच्या मात्र 17% आहे. आपला वेग लोकसंख्या वाढीचा इतका आहे की साधारणतः अपेक्षा अशी आहे, आता संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 हे जे पुस्तक प्रकाशित केलं, या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 मध्ये सांगितलं की भारत ज्या वेगाने लोकसंख्येचा ही काही जी वाढ आहे तर 2027 ला भारत हा लोकसंख्येमध्ये नंबर 1 असेल. आणि म्हणून आपल्याला देशामध्ये जेव्हा आपण पायाभूत सुविधा करतो, अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या अनिवार्य मूलभूत गरजेचा विचार करतो, या सर्व प्रगतीच्या मधात कोणी शुक्राचार्य असेल तर ती आहे आपल्या देशाची लोकसंख्या. आणि या दृष्टीने अपेक्षा ही आहे की लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात जबरदस्ती होता कामा नये. आपल्याला माहिती आहे की आणीबाणीचा तो पर्व आणि आणीबाणीच्या पर्वामध्ये जबरदस्तीने या ठिकाणी आपण नसबंदी बघितली आहे. म्हणजे तेव्हा वर्तमानपत्र जर काढून बघितले तर अविवाहित तरुणांच्या सुद्धा नसबंद्या केल्या गेल्या, अनेक नसबंद्या जबरदस्तीने केल्या गेल्या. पण माननीय मोदीजी लोकसंख्या नियंत्रण कायद्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की जबरदस्तीने लोकसंख्या नियंत्रण नव्हे, तर हे प्रत्येकाला या देशहिताच्या कार्यामध्ये आपण स्वतः योगदान द्यावं, वाटा उचलावा, अशा पद्धतीने मोटिवेशनल काही निर्णय की ज्यामध्ये जर उद्या 1 मुलगा असेल तर तुम्हाला जगताना हे फायदे होऊ शकतात, 2 मुलं असतील तर सरकारी योजनांचा फायदा होऊ शकतो, नोकरीमध्ये तुम्हाला या संदर्भातली जास्तीत जास्त गुण मिळू शकतात, आयकरामध्ये सूट मिळू शकते, किंवा यामध्ये आता मी डिटेल जात नाही. असे मनात मी या कायद्याच्या संदर्भात जेव्हा काय आपण लोकांना प्रेरणा देणाऱ्या घोषणा करता येतात तर माझ्या लक्षात आलं की 100च्या वरती आपण घोषणा करू शकतो. जो कोणी व्यक्ती एक अपत्य असेल तर त्यांना आपल्याला मोटिवेट करावं आणि साधारणतः मग देशातल्या एखाद्या विशिष्ट धर्मामध्ये काही धार्मिक विचारधारा सोडली तर बाकीच्यांना जियो और जीने दो. आता जियो या शब्दामध्ये कसं जगावं यासाठी यामध्ये करता येईल. दुसरा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आम्ही
आपण नेहमी नारे देतो, विविधता में एकता यही भारत की विशेषता. आता हे आपण म्हणतो, पण एकीकडे आम्ही सेक्युलर देश म्हणायचो, दुसरीकडे आम्ही सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करायचो आम्ही, आणि दुसरीकडे मात्र धार्मिक आधारावर कायदे बदलवायचो. तर दुसरा विषय या देशासमोरचा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, तो म्हणजे आपण जीएसटी केला, वन नेशन वन मार्केट वन टॅक्स. आता धर्मामध्ये विविधता आहे, खरं आहे, पण या धर्मांना सुद्धा मग एक कायदा का नाही? एकाला आपण म्हणायचो की त्यांनी एकच विवाह केला पाहिजे, द्विभार्या प्रतिबंधक कायदा आपण एका धर्मासाठी करतो, आणि मग दुसऱ्याला सांगतो की तुला मात्र कितीही बायका करण्याचा अधिकार. दुसरीकडे आपण सांगतो, अनेक नेते पाहिले, म्हणजे जे देशहितासाठी काम करतात तेही नेते बघितले, आणि जे परिवारासाठी पक्ष चालवतात असे ढोंगी नेतेही मी बघितले. यांच्या दृष्टीने जेव्हा मग एकीकडे आपण सेक्युलर आहोत, सर्व धर्म समभाव आपण एकीकडे भावना करायची, भाषा करायची, आणि दुसरीकडे मात्र प्रत्येक धर्माला स्वतंत्र कायदा आणि त्याचं प्रोत्साहन करायचं. एकीकडे सांगायचं विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आमच्यासाठी धर्मापेक्षा मोठं आहे, पण दुसरीकडे मात्र संविधानामध्ये मतासाठी लाचार होऊन आपल्याला सत्ता आणि सत्य यामध्ये सत्तेवर प्रेम करायचं, सत्याला प्राट दाखवायची, या भावनेने मात्र सर्व धर्म समभावाच्या कायद्याला विरोध, सर्व धर्म समभाव म्हणत मात्र समान नागरी कायद्याला विरोध करायचा. आणि म्हणून मग दुसरा निर्णय कधी कधी मला वाटतं की हम सब एक है, हम सब समान है, भारत हमारा सबका देश है, ये देश धर्म के आधार पे नहीं संविधान के आधार पे चलेगा असं म्हणत समान नागरी कायदा लागू शकतो. भाषणात हे म्हणणं सोपी आहे की धर्म कुछ भी हो सबका खून ये तो गाग है असं म्हणायचं, आणि दुसरीकडे मात्र कायद्यामध्ये धर्माच्या नुसार संविधानाला गौण ठरवायचं. हे जे काही, हा शब्द योग्य नाही पण मला हा शब्द वापरलाच पाहिजे, हे जे काही राजकीय पाप आहे, हा काही यांच्या शरीरामध्ये राजकीय नेत्यांचा भरून भरून स्वार्थ आहे की असा चमचा टाकला की यांचा मताचा स्वार्थ बाहेर पडतो. अशाच ढोंगी संधी साधू नेत्यांचे राजकारण हे समान नागरी कायद्याच्या विरोधात होतं. मला दुसरा निर्णय हा जो माननीय अविनाशजी म्हणाले की ज्याला धमाकेदार निर्णय हा शब्द ते वापरतात, मला वाटतं की धमाकेदार निर्णय नव्हे, हा निर्णय देशहिताचा आहे. या देशाला प्रगती पथावर नेताना जे काही स्पीड ब्रेकर आम्ही मतासाठी स्वार्थाने उभे केले, या भिंती तोडायच्या आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, भावनेने समान नागरी कायदा येऊ शकतो. अनेक विषय आहेत की जे येऊ शकतात, पण आपण 5 ऑगस्ट एक पर्टिक्युलर दिवस धरला म्हणून. पण मला विश्वास आहे की माननीय मोदीजींचे मी जेव्हा निर्णय काढायला सुरुवात केली, आतापर्यंत तर त्यांनी 250च्या वरती निर्णय केले. म्हणजे गरिबी हटवण्याचे असतील, शेतकऱ्यांच्या संदर्भातले असतील, जातीयवादाच्या संदर्भातले असतील, पायाभूत सुविधांच्या संदर्भात असतील, सैन्याच्या संदर्भातले असतील, भ्रष्टाचार मुक्त राजकारणाच्या शुद्धतेचे असतील, प्रशासनाचा वेग घेण्याच्या संदर्भातले असतील, आणि परवांचा मातृभाषेमध्ये इंजिनिअरिंगची शिक्षण देण्यासाठी असेल, देशासाठी काम करणारा नेतृत्व आपण बघतो आहे. मग संस्कृती, वारसा, अस्मिता, परंपरा, शक्तिशाली भारत, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमता मुक्त भारत, अनेक विषय हे आता आपण या 5 ऑगस्टच्या एका दिवसामध्ये हे निर्णय नाही. पण मला असं वाटतं की 5 ऑगस्टला निर्णय होईल की नाही मला माहित नाही, पण 5 ऑगस्टला निर्णय अपेक्षित असेल. लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरी कायदा, मला वाटतं की हे निर्णय 5 ऑगस्टला होऊ शकतात. सुधीरभाऊंनी अत्यंत विस्तृतपणे या पृथ्वीतलावरचा आपल्याकडे असणारा भूभाग आणि आपली लोकसंख्या यांची विषमता, त्याचबरोबर सर्व धर्म समभावातला ढोंगीपणा आणि देशसेवेचे निर्णय जर होणार असतील तर ते 5 ऑगस्टला 2 होतील, आणि ते म्हणजे एक लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि दुसरा म्हणजे
समान नागरी कायदा याची एक विस्तृत अशी टिपण या आत्ताच्या या सगळ्या विवेचनामध्ये मांडलं. अभिनंदनजी, आपण जम्मू काश्मीर या विभागाचे अभ्यासक आहात म्हणून मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की 370 रद्द झाल्यानंतर आता जम्मू काश्मीरची नेमकी परिस्थिती काय आहे? याचं कारण 1 महिन्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये एकेकाळी स्थानबद्ध केलेल्या नेत्यांबरोबर एक संवादाचा सेतू उभारायचा प्रयत्न या सरकारने केला. त्याचं स्वागतही करण्यात आलं. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी मोदीजी आणि शहा यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं. परंतु 1 महिन्यानंतर त्याची ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे? उद्योगधंदे आलेत का? परकीय गुंतवणूक आली का? इतर भारतातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं का? तिथला एकूणच दंगाधोपा होता, हातातले दगड होते, ते खाली पडले का? काय वाटतं आपल्याला? अभिनंदनजी. हो, सुधीर भाऊंनी जो एक सुरुवातीला मुद्दा मांडला होता पॉप्युलेशनचा, तो त्या मुद्द्यावरून मी एक पॉइंट इथे मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की भारताच्या पॉप्युलेशनचा 1% भाग हा जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे आपण 2019च्या आधीचा बोलतोय होता, पण देशाच्या सबसिडी मधला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पैसा जायचा त्यातला 10% हा फक्त जम्मू काश्मीरला जायचा. ही एक स्थिती त्यावेळेसची होती. आता यानंतरचे फिगर्स आता आपल्याजवळ आलेले नाहीये, पण अजून एक ऍडिशन मी इथे देऊ इच्छितो जो फार महत्वाचा भाग आहे की 370 हा विषय बीजेपीने जो उचलून धरला होता. दरवर्षी 23 जूनला श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचा बलिदान दिवस हे होतो, सगळीकडे केला जातो. त्या दिवशी आणि नेहमी बीजेपीच्या अजेंडामध्ये हा मुद्दा नेहमी टॉपवर राहिला आणि सक्सेसफुली 6 ऑगस्ट 2019 ला हा बीजेपी गव्हर्नमेंटनी लेड बाय मोदी यांनी हा करून दाखवला. हे फार मोठं म्हणजे एक कर्तृत्वच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीच्या लिडरशिपचं आणि आपल्या माननीय पंतप्रधान. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मला असं सांगता येईल की एकूण गेल्या 2 वर्षामध्ये 1 वर्ष हे पॅन्डेमिक मध्ये असल्यामुळे एक्झॅक्ट फिगर्स आपण नाही बोलू शकत या क्षणी, कारण ते ऑथेंटिकेट नाही आहे. पण गव्हर्नमेंटने काय काय केलं यात सगळ्यात महत्वाचा भाग जो होता की ज्या यांनी तिथल्या सीमारेषा बदलल्या आतल्या स्टेटच्या, त्या फार महत्वाच्या आहे. म्हणजे लद्दाखला युटी करून टाकलं, जम्मू काश्मीरमध्ये इकडे जम्मू काश्मीरला एकत्र केलं. एकूण 1952-47 पासून जे युद्ध चालू होतं जम्मू काश्मीरला घेऊन, त्यात UN मध्ये जो पाकिस्तानचा मेन अजेंडा होता की बा देशाचं फाळणी ही हिंदू मुस्लिम या धर्तीवर झाली आहे, तर जो काश्मीरचा भाग आम्ही ठेवून घेतलेला आहे तो मुस्लिम बहुमूल असल्यामुळे तो आमच्याजवळ राहायला पाहिजे. पण आज जम्मू काश्मीर एकत्रित झाल्यामुळे ते पर्सेंटेज ऑलमोस्ट इक्वलवर हळूहळू येत आहे. हा फार महत्वाचा भाग आहे इथे. कारण काय आहे की जसं तुम्ही एक प्रश्न विचारला की बाबा तिथून जे स्थलांतरित झाले त्यांचं काय, हे बघा स्थलांतरित झाले त्यांना जायला आता हे गेल्या 3 दशकापासून हा प्रॉब्लेम सुरू आहे, बरोबर आहे, जेव्हा तिथून पंडितांना बाहेर काढण्यात आलं. पण यांनी पहिलं पाऊल तिथेच उचललं की तो जो नंबर आहे तो कसा जवळ आणता येईल. दुसरं, तुम्ही जे स्थलांतरित बद्दल बोलले तर आता जवळजवळ असं समजा की 1 जनरेशन या लोकांची संपली आहे तिथून बाहेर निघालं. आणि त्याकरता मोदी लेड गव्हर्नमेंटनी डोमेसिल पॉलिसी अत्यंत स्ट्रिक्ट तिथे केली. या डोमेसिल पॉलिसीमध्ये मी तुम्हाला सांगतो आपल्या देशात पहिल्यांदा असं झालं की डोमेसिल डिपार्टमेंट जे असतं त्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या हलगर्जीला, ज्याला टॅट म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस केला, टर्निंग अराउंड टाइम, जसं मी अप्लाय केलं तिथे आणि 15 दिवसामध्ये जर माझ्या डॉक्युमेंटमध्ये काहीही प्रॉब्लेम नसेल तिथलं डोमेसिल द्यायला, तर ते 15 दिवसात इश्यू व्हायलाच हवं अथवा ते एस्केलेट व्हायला पाहिजे. नाही झालं तर त्या ऑफिसरला सरळ 50,000 रुपयाचा डायरेक्ट फाईन. हे पहिल्यांदा घडलं आपल्या देशामध्ये आणि फार महत्वाचं. म्हणजे याच्यातनं काय झालं माहितीये का, तिथल्या ब्युरोक्रेसीला, तिथल्या काम करणाऱ्यांना क्लिअर मेसेज गेला की सेंट्रल गव्हर्नमेंट किती सिरियस आहे विषयावर. हे फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा आपण असं बघू की बा जसं यांनी ही प्रोसेस सुरू केली आहे 5 ऑगस्ट पासून 2019 पासून, तर मी तुम्हाला सांगतो लगेच यांनी मेजर स्टेप उचलल्या. की पहिली स्टेप यांनी काय केली की प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट जो हे असतो पॅकेज, ज्याला PMDP म्हणून आपण ओळखला जातो, त्याच्यातनं हेवी सबसिडीज त्यांना देण्यात आले जे प्रोजेक्ट डॉर्मंट होते, खूप काळापासून प्रलंबित होते. तिथले सरकार, स्टेट गव्हर्नमेंट त्यांना अप्रुव्हल्स नव्हती देत. त्या सगळ्यांच्या मीटिंग्स घेऊन याद्या बनवून इमिजिएट त्याच्यावर काम सुरू झालं आणि याच्यासाठी हेवी सबसिडीज देण्यात आल्या. दुसरा मुद्दा काय करण्यात आला की याच्या पुढे तिथल्या जेवढ्या लँड बिडिंग होत्या,
जर आज मला तिथे जाऊन एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, काही आहे, तर गव्हर्नमेंट कडनं मिळणारी त्या लँड बिडिंगची पूर्ण प्रोसेस ही ट्रान्सपरंट करण्यात आली. म्हणजे फाईल इथे आहे, फाईल तिथे आहे, हा जो प्रकार बरेच वेळा आपण ऐकण्यात येतो प्रशासनामध्ये, तो पूर्ण संपवूनच टाकला या लोकांनी. त्याच्यानंतर आयटी पार्क्स 2 मोठे ओपन करण्यात आले. तुम्ही साधा विचार करू शकता की आयटी पार्क ओपन करायला इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स लागतात, पण लगेच मोदींनी त्या दिशेने हे करून तिथे आयटी पार्क्स ओपन करण्यात आले. पण आयटी पार्क्स येतील, सॉफ्टवेअर्स येतील, टेक्नॉलॉजी येईल आणि इमिजिएटली टेक्नॉलॉजी आली तर जे काही लोक आहेत तिथले ते जगभरात जुळतील आणि मोठं इंटिग्रेशनचं काम यांनी सहज होऊ शकतं. हा याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह होता. त्याच्यानंतर एनएचपीसीचे मोठे 2 पॉवर प्रोजेक्ट चालू करण्यात आले. स्वाभाविक आहे, नुसतंच इंडस्ट्रीयल लोकांना इन्व्हाइट करून चालणार नाही. सगळं चालेल कशावर? शेवटी इलेक्ट्रिसिटी लागणारच. तर त्याच्यासाठी 2 मोठे हेवी प्रोजेक्ट त्यांनी चालू करण्यात आले. मला असं वाटतं म्हणजे अभिनंदनजी, थोडक्यामध्ये असं म्हटलं तर डेमोक्रेसी ऍट वर्क्स ज्याला आपण म्हणू, ते आपल्याला आता मोदीजींच्या काळात या 370 हटवल्यानंतर आपल्याला पाहता येईल. सुधीर भाऊ, मगाशी तुम्ही जनसंख्या नियंत्रणाबद्दल विस्तृतपणे सांगितलं, परंतु या आधीची 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून या देशाच्या पंतप्रधानांची भाषणं आपण पाहिली तर त्यांनी या लोकसंख्येला डेमोग्राफिक डिव्हिडंट असा एक शब्द वापरला होता. म्हणजेच एक प्रकारे लोकसंख्या हे आमचं सर्वात मोठं बळ आहे, शस्त्र आहे, अशा स्वरूपाची ती भूमिका होती. एकीकडे ही भूमिका आणि आता त्या लोकसंख्येला नियंत्रित करावी अशा प्रकारची भूमिका, यात कुठेतरी आपल्याला विसंगती असं वाटतं का सुधीर भाऊ? मला विसंगती वाटत नाही. असं आहे की माननीय मोदीजींनी नेहमीच भाषणात एक उदाहरण दिलं, नेहमीच रेफरन्स दिला की आपण म्हणतो की ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी आहे, तर आपण कोणत्या नजरेने पाहायचं. तर त्यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं की साधारणतः एखादा व्यक्ती आहे तो असं म्हणेल की अर्धा ग्लासामध्ये रिकामा आहे, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. पण ते म्हणायचे की मी असं म्हणत नाही, पूर्ण ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास पाण्याने आहे, अर्धा ग्लास हवेने आहे. प्रत्येकाचा पाणी आणि माननीय मोदीजींचं वैशिष्ट्य मला नेहमीच वाटतं की त्यांच्या हातात जर आपण कस्टर्ड ऍपल दिलं, साधारणतः एखादा सामान्य माणूस त्यामध्ये किती सीड आहे, बिया किती निघाल्यात एवढंच मोजेल. पण माननीय मोदीजी त्या बियांपासून किती झाडं लागतील आणि त्या झाडांना किती कस्टर्ड ऍपल लागेल असा भविष्याचा विचार करतात. हे खरं आहे की लोकसंख्येमध्ये जर आपण गुणवत्ता निर्माण केली, या लोकसंख्येमध्ये ऊर्जा निर्माण केली, तर 21व्या शतकात अगोदर जेव्हा सिकंदर यायचा, नेपोलियन यायचा, शस्त्राच्या आधारावर जग जिंकायचा. आता आपल्याकडे स्किल जर मनुष्य बळ असेल आणि आपली लोकसंख्या स्किल असेल, आपली लोकसंख्या ज्ञानाचा वारसा चालवणारी असेल, तर तेव्हा कधीतरी तक्षशिला नालंदा विद्यापीठ होतं. आणि आपल्या माहिती करता की आपल्या देशामध्ये सर्वात अतिशय राज्यशास्त्राचं विज्ञान कोणी दिलं तर चाणक्यानी दिलं. चाणक्यानी, मला आठवतं की वनमंत्री म्हणून जेव्हा मी पुरातन काळात वन विभाग कधी होता तर तो चाणक्याच्या काळात होता. दुसरी गोष्ट, जगाच्या एकूण जीडीपी पैकी साधारणतः 18व्या शतकापर्यंत म्हणजे 1750 मध्ये एकूण आपला हिस्सा हा 24.4% होता. 24.4 हा एकूण आपला जीडीपी मधला हिस्सा होता 1750 मध्ये. विचार करा की 1/4 हा जीडीपी भारताचा होता आणि स्वातंत्र्याच्या वेळी आमचा 15 ऑगस्टला हा जीडीपीचा हिस्सा 4.2 होता. आता आम्ही या जगामध्ये आज जर 5व्या नंबरवर आहोत. $22 ट्रिलियन इकॉनॉमी अमेरिकेची, 14.44 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चीनची, जपानची 5.47 आणि जर्मनची 4थ्या नंबरवर 5.32, आमची 3.2. म्हणजे आमची लोकसंख्या आहे. पण मग या लोकसंख्येला जर योग्य पद्धतीने, शेवटी आम्ही जेव्हा शेतामध्ये ज्वारीची हे लावायचो, बी पेरायचो, तेव्हा साधारणतः आम्ही अंतर ठेवायचो. का अंतर ठेवायचं? तर एक ज्वारी पेरल्या जायची, त्याच्यात अंतर राहत नव्हतं, तो जनावरांच्या चाऱ्यासाठी पेरल्या जायची. आणि एक ज्वारी पेरल्या जायची, त्याच्यात बियामध्ये व्यवस्थित अंतर ठेवून त्याच्यामध्ये मात्र भरघोस कणस लागायची. बस लोकसंख्येचं हे शास्त्र आहे की योग्य पद्धतीने दर्जेदार ही जर लोकसंख्या हवी असेल तर मग आपल्याला
लोकसंख्या नियंत्रणाच्या कायद्यामध्ये मी जसं सांगितलं की जबरदस्ती नको, प्रेरणा हवी, मोटिवेशन हवं. आणि आज आपली लोकसंख्या 137 कोटीच्या वरती गेली. म्हणजे 26 मे 2014 प्रधानमंत्र्यांनी शपथ घेताना 125 करोड का भारत मेरा परिवार आहे असं सांगितलं. मला असं वाटतं की 2024 मध्ये पुन्हा एकदा ते पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा ते म्हणतील की 150 करोड का मेरा भारत है. 10 वर्षात 25 कोटींनी जर लोकसंख्या अशी वाढत गेली तर यामध्ये आमची लोकसंख्या ही 15 ऑगस्ट जे त्यांचं भाषण आहे याचं एकच कारण मला वाटतं की जसं नेपोलियन, अलेक्झांडर किंवा या अगोदर जे कोणी यायचे ते शस्त्रावर जिंकायचे. तर आमच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही विचार करा की आज जगामध्ये भारतातले फक्त भारतीय वंशज हे जगात आहे, तरी भारतामध्ये आपला दबदबा वाढतोय. मॉरिशस आपल्या हातात आलं, फिजी आपल्या हातात आहे. काही देशामध्ये शपथ घेताना संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली जाते. हे जे काही आहे मला वाटतं की या लोकसंख्येमध्ये जर आपण ऊर्जा व्यवस्थित निर्माण केली आणि या लोकसंख्येला या जगामध्ये प्रत्येक 5 मागे 1 माणूस आपल्या देशाचा आहे, त्याला जर योग्य पद्धतीने आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने या लोकसंख्येच्या शक्तीचा ऊर्जेचा उपयोग केला. शेवटी पावसाचे दिवस आहे, नुसतं पाणी कोकणात पडतं पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, कारण कोकणातही पाणी अडवता येत नाही. जर लोकसंख्येचं असंच आहे, जसा पाऊस आला त्याला अडवण्यासाठी धरणं बांधली नाही तर त्या पाण्याचा उपयोग तुमच्यासाठी जग है तो जीवन है असं म्हणण्यासाठी होत नाही. तसंच हे लोकसंख्या जर पावसासारखीच अशी वाढत राहिली तर समुद्रात जाईल. पण या लोकसंख्येचा योग्य ज्ञानाचा धरण बांधून उपयोग केला आणि याला व्यवस्थित रीतीने उपयोग केला तर जग आपल्याला जिंकता येईल. कारण आपल्या देशाचं सर्वात मोठं काय वैशिष्ट्य आहे जे जगाचं नाही, तर ते वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये संस्कार आहे, आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये सेवा आहे. म्हणून प्रभू रामाची महाराष्ट्रात 15,500 मंदिर आहे आणि सेवा करणाऱ्या हनुमानाची 4.5 लाख मंदिर आहे. याचं कारण स्वामीपेक्षा सेवेचा सन्मान करणारा हा देश आहे. राजापेक्षा त्यागी साधू संतांचा सन्मान करणारा जो देश आहे, ही सेवा जी आपल्या रक्ताच्या थेंबात आहे. इतर धर्मासारखी शिकवणूक या देशाला नाही. जियो और जीने दो सर्वात मोठा धर्म मानवतेचा आहे आणि म्हणून ही लोकसंख्या आमची संपत्ती. सुधीर भाऊ, ही तुमची जी मानवता आहे तुम्ही म्हणता ती मानवता एका धर्माच्या विरोधात आहे अशी टीका अशा करता व्हायला लागली आहे. मग ते ट्रिपल तलाक असो, 370चं रद्द करणं असो, राम जन्मभूमीचं निर्माण असो, किंवा आता तुमचा समान नागरी कायद्याचा आग्रह असेल किंवा जनसंख्या नियंत्रण कायद्याबद्दलच्या तुमच्या अपेक्षा असतील, हे सर्व मुसलमानांच्याच विरोधात का जाताना दिसतं. आपण गोमांसावर बंदी घातली का, तर त्याचंही एक असं त्याकडे पाहिलं गेलं की हे ज्यांचं अन्न आहे त्यांच्याच तुम्ही ताटात घाला घातलेला आहे. जनसंख्येवर असंच बोललं जाणार आहे की ज्यांना 4 लग्नाची परमिशन आहे आणि कितीही मुलं ते जन्माला घालू शकतात त्यांच्यावर आपण निर्बंध घालताय. म्हणजेच एक प्रकारे एका धर्माच्या लोकसंख्येला नियंत्रित करण्याकरता हे करताय. काय सांगाल आपण? कोणताही धर्म हा कधीच जगामध्ये रिजिड आहे असं म्हटलं गेलं नाही. जर असं असेल तर काही धर्मामध्ये व्याज घेणं हे पाप आहे. मग बँकेमध्ये कधी पत्र दिलं का की आमचे 1 कोटी रुपये डिपॉझिट आहे, आमच्या धर्मानुसार आम्हाला व्याज नको. बायका करताना धर्माचा आधार आणि व्याज खाताना कायद्याचा आधार. क्या बात आहे. भारतीय जनता पार्टी हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे समजून घेतलं पाहिजे. एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती करताना त्यांचा धर्म पाहिला नाही, त्यांचा मानवतेचा धर्म पाहून श्रद्धेय स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना काय धर्म पाहून केलं का? नाही. आजही या देशामध्ये माननीय मोदीजी 4610 दिवस मुख्यमंत्री होते. 11-12 वर्षाच्या आसपास ते मुख्यमंत्री राहिले. तुम्ही विचार करा, या देशामध्ये जेव्हा आयोग बसवण्यात आला, त्या आयोगाने अभ्यास केला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की माननीय मोदीजींनी सर्वात जास्त मुस्लिम बांधवांना आपल्या राज्यामध्ये ज्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये संधी दिल्या
या देशामध्ये जे अनुनय करतात, तुष्टीकरण करतात, गांगून करतात, या पक्षांनी सुद्धा मुस्लिमांचा उपयोग हे फक्त आणि फक्त मतासाठी केला. माननीय मोदी किंवा भारतीय जनता पार्टी हे मुस्लिम बांधवांच्या विरोधात कधीही राहिले नाही, आयुष्यात राहणार नाही. कोणत्याही धर्माला विरोध करणं हे सच्चा हिंदुत्वाची भाषा करणाऱ्याला न शोभणार आहे. जो सच्चा हिंदू आहे तो दुसऱ्या धर्माला कधीच दोष देत नाही, तो सहिष्णू आहे. हिंदुत्व म्हणजे याचा अर्थ काय? ते हिंदुत्व याचा अर्थच हा आहे की जियो और जीने दो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आता प्रश्न आहे, विरोध कशाचा आहे? विरोध धर्माचा नाहीये, विरोध हा धर्मांध वागणुकीचा आहे. या अगोदर हिंदू धर्मामध्ये सुद्धा अनेक अनेक असे आमचे महापुरुष झाले ज्यांच्या एक नाही 2 बायका होत्या, 3 बायका होत्या. पण परिस्थिती जन्य धर्मामध्ये बदल झाले ना. सतीची वाईट प्रथा याच हिंदू धर्मामध्ये होती. याच हिंदू धर्मामध्ये समाज सुधारक झाले, कारण हिंदू धर्मामध्ये हे संस्कारच नाही. ही कीड होती. मग मुस्लिम बांधवांना विरोध आहे का? मला सांगा, असा धर्म कोणी शिकवेल का हो? की एकदा आपण म्हणायचं की विश्व जननी म्हणजे आमची माता. माता याचा अर्थ काय? तर पालन पोषण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण सन्मानाचा दर्जा द्यायचा. आम्ही देशाला माता म्हणायचं. आम्ही नदीला पालन पोषण आमच्या संस्कृतीचं करते म्हणून आम्ही नदीला माता म्हणायचं. समुद्राला माता कोणी म्हणत नाही. समुद्राला माता म्हणताना कोणी पाहिलं का? मग आम्ही जर माता नदीला मानतो तर त्याच आमच्या मातेला जर 3 तलाक म्हणून तिच्या भर दुपारी तुम्ही 3दा तलाक म्हणायचं आणि तिच्या आयुष्यामध्ये न संपणारा अंधार जन्माला लागायचा, म्हणजे धर्माचा विरोध आहे. असा कसा धर्माचा विरोध होऊ शकेल? जेव्हा देश मोठा की धर्म मोठा, तर प्रथम देश, प्रथम राष्ट्र, फर्स्ट नेशन, मग आमचा धर्म, पार्टी आणि मग मी, ही भावना आहे. तुम्ही म्हणता की देशापेक्षा आमचा धर्म मोठा, तर धर्माला विरोध नाही, देशाला मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही. पण जे लोक वंदे मातरम याला एक गीताचे शब्द समजतात, शब्दाचा समुच्चय समजतात. वंदे मातरम हे काही गीत नाही, शब्दाचा समुच्चय नाही, हे पद्य नाही आहे. वंदे मातरम जेव्हा आपण ओठातून म्हणतो, वंदे मातरम म्हणून या देशासाठी भारत माता की जय म्हणत या बंदुकीच्या मशीन गनच्या गोळ्या सुद्धा एखाद्या पेपरमिंट चॉकलेटच्या गोळ्यासारख्या छातीवर झेलल्या तो लोकांनी. त्या वंदे मातरमला तुम्ही म्हणाल हम नहीं गाएंगे. गोमातेचा प्रश्न आला. प्रश्न गोमातेचा वैज्ञानिक विषय हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडला. गोमाता म्हणण्याचा अर्थ सायन्स किंवा विज्ञानामध्ये गायीचं जे महत्व आहे, आमच्या देशामधली आमची संस्कृती ही कृषीवर आधारित आहे. आजही जगामध्ये 193 देश हे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहे. 193 देशामध्ये एकच देश आहे भारत, की ज्या भारताचा विद्यार्थी 4थ्या वर्गामध्ये, अमेरिकेचा 4थ्या वर्गाचा विद्यार्थी आपल्या अमेरिकेवर निबंध लिहिताना लिहित नाही, पण भारताचा 4थ्या वर्गाचा विद्यार्थी लिहितो. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते आणि शेतकरी या देशाचा कणा आहे. अमेरिकेत नाही लिहित कोणी, चायनामध्ये लिहित नाही. मग शेतीचा संबंध हा गोवंशाशी येतो. शेतीची जमीन सुपीक करायची असेल, त्यामध्ये असणारे घटक पोषक द्रव्य पाहिजे असेल, आणि म्हणून याची कत्तल होऊ नये. त्याचं आज वाघाचं आपण का संवर्धन करतो? मग का वाघाला मारलं तर 7 वर्षाची कडक शिक्षा आहे? म्हणजे माणसाला मारल्यावर जेवढी शिक्षा आहे तेवढी वाघाला मारल्यावर आहे. याचं कारण असं आहे की या निसर्ग चक्रामध्ये, या निसर्ग सृष्टीमध्ये वाघ हा या तृणभक्षक प्राण्यांची संख्या जर वेगाने वाढली तर आमचं जीवन असह्य होईल. म्हणून आम्ही सांगतो ना, 1972 मध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींनी सांगितलं की वाघ बचाव ही मोहीम केली. का केली? वाघ बचाव. का नाही वाघाला मारू देत? उद्या जर काही शिकाऱ्यांनी म्हटलं की याच्यावर आमची उपजीविका आहे, आम्हाला वाघाला मारला तर शिकारीचा आनंद होतो. हे खरं आहे की 19व्या शतकात राजे रजवाडे वाघाला मारायचे. 19व्या शतकामध्ये या देशामध्ये 1 लक्ष वाघ होते, 1 लक्ष. 1972 मध्ये ते 2000 पेक्षा कमी आले. आता लोक वाघाला मारायचे, वाघाचं डोकं लावायचे. आता कुणी जर असं म्हटलं तर हा प्रश्न मग वेड्या माणसाच्या नावाने जमा होईल की मग गायी मारायचा आम्हाला लायसन्स द्या. गाय काय मारल्या जातं? आणि
म्हणून महात्मा गांधीजी काय म्हणाले होते 1923चा रिजन वाचा. ते म्हणाले महात्मा गांधी की त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर कोणते निर्णय घेईल. त्यांनी सांगितलं की मी गोवंश हत्या बंदी करेन. आज या देशामध्ये 8 राज्यामध्ये गोवंश हत्येचा बंदी कायदा आहे. याच्यातले 6 राज्य ज्यांनी कायदा केला हे तर काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना झाला आहे कायदा. म्हणजे काँग्रेसला स्वतः कायदा केला तेव्हा मताची लाचारी तुष्टीकरण नव्हतं, कारण तेव्हा काँग्रेसवर हा शिक्का होता की काँग्रेस महात्मा गांधीच्या विचारावर चालते. आता मतावर चालते, आता वोटसाठी आहे आणि म्हणून ते विरोध करतात. भारतीय जनता पार्टीने सांगितलं की गोवंशबंदी कायद्याचा की त्यांना पोट दुखतं, त्यांना वाटतं की नाही याला विरोध केला तर आमचा ईव्हीएम मशीनची बटन लोक आमच्या बाजूनी दाबतील आणि आम्ही तर मग तर आहोच, पुन्हा सत्ता आमच्या परिवारासाठीच आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, 100% नाही. मी वेळेच्या अभावी निर्णय सांगत नाही, पण मी माननीय मोदीजी यांचं पार्टीचा नेता म्हणून मला आकर्षण नाही. तर एक मोदीजींच्या निर्णयाचा जो क्षमता आहे, तडाखा आहे, त्याच्या मात्र तर्कशास्त्र आहे. त्या तर्कशास्त्राचा मी फॅन आहे की त्यांचं जे लॉजिक आहे ते इतकं तर्कसंगत आहे की मला व्यक्तिगत नेहमी वाटतं की माननीय मोदीजी सारख्या नेत्यांनी 100 वर्ष जगावं आणि मला विश्वास आहे एक देशाचं चित्र बदलेल. आणि म्हणून मुस्लिमांच्या विरोधात आम्ही नाही. लोकसंख्या नियंत्रण याचा अर्थ काही मुस्लिमांचं नियंत्रण करावं हा हेतू दुरान्वये नाही. हा काही स्वार्थी विचार करणारे राजकीय पक्षाचे नेते असं मत मांडतात, त्या मताला काही अर्थ नाही. एक छोटासा प्रश्न अभिनंदनजी 370 बद्दलचं जसं मागे धक्कातंत्र वापरण्यात आलं तसंच काहीसं आता समान नागरी कायद्याच्या बाबतीत होईल असं वाटतंय. तर या सगळ्याचा जम्मू काश्मीरच्या अर्थकारणावर, लोकजीवनावर काय परिणाम होईल? वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडक्यात उत्तर द्या. डेफिनेटली असा हा कायदा जर येतोय असं आपण धरलं आणि याचा ज्या इम्पॅक्टचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो बेसिकली याचा असा काही खूप मोठा जसा आपल्या मनात जो एक इम्पॅक्ट असतो की एकदम 2 कम्युनिटी समोरासमोर असं होणार नाही. त्याचं कारण सांगतो मी. मोदीजी खूप वेल प्लॅन वेनी चालतात. ते आधीच या सगळ्या घटकांचा विचार करून घेतात, त्याप्रमाणे एक वातावरण निर्मिती होते आणि त्या निर्मितीत तर तुम्हाला असं लक्षात येईल की नंतर ते हळूहळू स्वागतच होतं आणि त्याचं सगळं चांगलंच होतं, असा एक माझा मत. सुधीर भाऊ, शेवटचा प्रश्न. हे सगळं म्हणजे जनसंख्या नियंत्रण कायदा असेल की जो उत्तर प्रदेशच्या सरकारने पारित केलेलाच आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन डेच्या दिवशीच तो पारित करण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये, किंवा समान नागरी कायदा असेल, हे सगळं उत्तर प्रदेश आणि त्याच्या सोबत असलेल्या 4 राज्यांच्या निवडणुकांच्या मतपेटीवर डोळा ठेवून ध्रुवीकरण करण्यासाठी केलं जात आहे असा एक आरोप होतोय. आणि त्याला जोडून एक दुसरा आरोप आहे, दिस इज द मॅटर ऑफ अ डिस्प्लेस्ड प्रायोरिटी असा शब्द एका अग्रलेखामध्ये इंग्रजी वृत्तपत्राच्या करण्यात आलेला होता. की एकीकडे पेट्रोलच्या किमती वाढतायत, बेरोजगारीचा दर वाढतोय, जनसामान्यांचं जीवन बेहाल आहे, कोरोना वॅक्सिन बद्दलची अस्पष्टता अजून क्लिअर झालेली नाही, तिकडे अफगाणिस्तान मधून अमेरिकेचं लष्कर दूर होता होता तालिबाननी त्याचा ताबा घेतलाय, त्याचा थेट परिणाम ती बॉर्डर आपल्या जम्मू काश्मीरशी असल्यामुळे आणि त्याचा परिणाम पाक ऑक्युपाइड काश्मीरवर होत असल्यामुळे जम्मू काश्मीरची अशांतता वाढणार आहे. या सगळ्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून हा एक मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न, त्याला देशसेवेचा मुलामा दिला जातोय, हा आरोप आहे. काय सांगाल आपण? असा आरोप करणारे जे आहेत ना, ते मोबाईलचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्या मोबाईलची जी क्षमता जीबीची असायची त्या बुद्धीच्या क्षमतेचे लोक आहेत. पहिली गोष्ट असं आहे की असं कोणतं वर्ष दाखवा की ज्या वर्षामध्ये राज्यांच्या निवडणुकाच नाही. असं वर्ष तरी असतं का? म्हणजे कोणत्याही वर्षामध्ये तुम्ही कोणताही निर्णय घ्या, कोणताही कायदा मंजूर करा, तर सामान्यतः कोल्हेकुई करण्याचा शब्द जो वापरला जातो अशी कोल्हेकुई केल्या जाते. आणि आता 370 केला तेव्हा 2-3 राज्यात होत्या तेव्हा असंच म्हटलं गेलं. कोणताही निर्णय करा तुम्ही, हे सर्व हे तेव्हा मोबाईल निघाला तेव्हा 8 जीबीच्या कॅपॅसिटीचे जे मोबाईल होते
यांची बुद्धी सुद्धा तेवढ्याच जीबी कॅपॅसिटीची, आता 1 TB 2 TB कॅपॅसिटीचे मोबाईल गागे हे यांना माहिती नाही. दुसरा मुद्दा जो ज्या संदर्भात तुम्ही म्हणाले, पेट्रोल डिझेलचे दरवाढ झाले. खरं तर मी परवाच आमच्या प्रदेश अध्यक्षांना म्हटलं की ही आपली चूक आहे. आपण दुर्दैवाने सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण 2010 मध्ये आणि 2013 मध्ये मनमोहन सिंग सरकारनेच खरं तर या संदर्भामध्ये डिकंट्रोल करण्याच्या संदर्भातले नियम केले. आताही डिझेल किंवा पेट्रोलमध्ये जो कर आहे, या कराचा जर तुम्ही भाग केला, योगायोगाने हा कागदच माझ्याकडे आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या करापेक्षा जास्त कर महाराष्ट्रात आहे. हा कागद आता म्हणजे केंद्राचा कर किती आहे? मूळ उत्पादन शुल्क हे ₹1.40. ₹1.40. अतिरिक्त उत्पादन शुल्क ₹11. हे केंद्राला साधारणतः ₹12.40 साधारणतः मिळतात. मग जे तुम्ही देशामध्ये किंवा तुम्ही आता माननीय अभिनंदनजी काश्मीरच्या संदर्भात ज्या गोष्टी सांगताय किंवा मिलिटरीच्या संदर्भामध्ये ज्या काही आपण पायाभूत सुविधा असतील, मग रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल, मोठमोठे ब्रिजेस असेल, या संदर्भामध्ये या पेट्रोल पैकी साधारणतः पर लिटरच्या मागे केंद्र सरकारने बांधून घेतलं. पगारात खर्च नाही करायचा, वेतनावर खर्च नाही करायचा, ₹18 तिथं खर्च होतात. शेतकऱ्यांना तुम्ही हे या देशातला पहिला महत्वाचा आणि मोठा निर्णय झाला की प्रत्येकाच्या खात्यामध्ये ₹6,000 म्हणजे वर्षाला साधारणतः 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 12,72,000 कोटी. तुम्हाला आठवत असेल 2009 मध्ये फक्त 52,000 कोटीची कर्जमुक्ती केली. तर हाताने स्वतःच्या एवढं हे पाठीवर काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते शाबासकी द्यायचे, हाताने सुद्धा एक दिवस सांगितलं की बस करा, आमचा हात दुखतोय असं म्हणावं लागलं. एवढे ना हात मारायचे 52,000 कोटी आयुष्यात दिली, इथं तर 72,000 कोटी. आणि यासाठी या पेट्रोलचा ₹2.50 म्हणजे केंद्र सरकारने या टॅक्स मधून फक्त ₹12.40 हा जो कर आहे. तर याच्यातही पुन्हा पुढचं सांगतो, या ₹12.40 पैकी 15व्या वित्त आयोगाने, केंद्रीय वित्त आयोगाने अंतिम अहवाल दिला. त्यामध्ये सांगितलं की या पैशातून 41% हे पुन्हा राज्यांना द्यायचे आहे. म्हणजे हे जे पेट्रोलच्या मागे ₹12.40 मिळतील, यापैकी 41% हे पुन्हा राज्यांना वाटप होणार आहे. पण आपण काय सांगताय, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीपासून लक्ष विचलित करणे. अरे लक्ष विचलित, आता मी राज्याचा टॅक्स वाचतो. महाराष्ट्रात किती आहे टॅक्स माहित आहे? आता या क्षणाला महाराष्ट्राचा टॅक्स पेट्रोलवर ₹29.32 आणि इंटिग्रेटेड जो मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद इथं ₹10.12. विचार करा तुम्ही, म्हणजे साधारणतः ₹39 हा या शहरांमध्ये ₹39. यापैकी हे पैसे कोणत्याही विशिष्ट जनहितासाठी, राष्ट्रहितासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी राखून नाहीये. आणि राज्य सरकारमध्ये जेव्हा सत्तारूढ नेते सायकलवर निघतात तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीच्या, कार्यकर्त्याच्या मुखातून देवाकडे प्रार्थना निघते की त्या जन्मात आयुष्यभर हे सायकलवरच फिरले पाहिजे, असाच तू तथास्तू म्हणून आशीर्वाद दे आणि पुढच्याही जन्मात फिरावे. इतकं असत्य माहिती तुम्ही देता, इतकी खोटी माहिती देता. कर सर्वात जास्त राज्य घेते आहे आणि म्हणून लक्ष विचलित कोण करताय? लक्ष भारतीय जनता पार्टी विचलित करत नाही आहे. लक्ष विचलित हे संधी साधू पारिवारिक पार्टीचे पाईक असणारे नेते हे विचलित करतायत. आता मुद्दा मोठा, कोरोनाच्या महामारीमध्ये, जगामध्येच कोरोनाच्या महामारीत सर्वच ठिकाणी अडचणी आल्या. एक मात्र देश आहे ज्यांनी ₹2,86,000 कोटी. कधी आपण मोदीजींना डोळ्यामध्ये अश्रू घेऊन रडताना बघितलं का? आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण महाराष्ट्राला आहे, आर्थिक अडचण देशाला आहे. ₹2,86,000 कोटी हे अन्नधान्य मोफत दिलं. विधवा असेल तर त्यांच्या खात्यामध्ये ₹500 महिना टाकला, शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 टाकले, दिव्यांगांना ₹1,000 3 महिने टाकले. वॅक्सिन मोफत देणारा जगातला एकमात्र देश आहे.
ती जगामध्ये वॅक्सिन मोफत नाही, या देशामध्ये देत आहे. पण मोदीजींनी कधी असं म्हटलं नाही की मी संकटात आहे, अडचणीत आहे. आता दुसरा मुद्दा, बेरोजगारी हा विषय तुमच्याकरता सांगतो. आपण गुजरात मॉडेल म्हणायचो, महाराष्ट्र क्रमांक 1 आहे म्हणायचो. का म्हणायचो? हे स्वर्गीय चव्हाणांनी महाराष्ट्राची प्रगती केली असं का म्हणायचो? याचं कारण असं होतं की आपल्या संविधानामध्ये राज्य, केंद्र आणि काही आपले दोघांचे म्हणून एकत्र काही विषय आहे. आता रोजगार हा विषय हा शुद्धपणे राज्याने आपल्याकडे प्रगतीचं मॉडेल तयार करायचं आहे. तुम्ही केंद्रावर कसं ढकलतो? म्हणजे मग गुजरातची प्रगती झाली, देशाची का नाही झाली? तुमचा महाराष्ट्राचा जो बेरोजगारीचा दर आहे, मग केरळचा 27% बेरोजगारीचा दर काय, महाराष्ट्राचा 9-9.5% काय? केंद्रावर ढकलायचं. मग राज्याची काय जबाबदारी आहे? राज्याचे जे 66 विषय राज्याचे सांगितले आहे त्याच्यामध्ये रोजगारीपासून केंद्र लक्ष विचलित करत आहे असं म्हणणंच म्हणजे यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार आणि खोटं बोलणाऱ्यासाठी हिटलरचा जो सल्लागार होता त्याचा नावाचा गोबेल्स पुरस्कार द्यायचा का? तो गोबेल्स खोटं बोलण्याचा होता. यांच्या घरामध्ये असे फोटो आहे की गोबेल्स पुरस्कार यांना द्यायचा? रोजगार हा राज्यांनी करायचा विषय आहे. म्हणूनच आपण म्हणायचो की बिहार मागे आहे, उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रात रोजगार मागायसाठी येतात. तर केंद्राने सांगितलं की महाराष्ट्रात रोजगार निर्माण करायचा, उत्तर प्रदेशमध्ये करायचा नाही असं काही सांगितलं होतं का? का छत्तीसगडचे मजूर महाराष्ट्रात येतात? कारण छत्तीसगडमध्ये जे राज्यकर्ते होते ते रोजगार निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरले. उत्तर प्रदेशचे राज्यकर्ते अपयशी ठरले, महाराष्ट्राचे राज्यकर्ते आपल्या राज्यामध्ये यशस्वी झाले, गुजरातचे यशस्वी झाले, तामिळनाडूचे यशस्वी झाले. आज महाराष्ट्राचा मी विचार करतो, पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व हे काही गोष्टींमध्ये यशस्वी झालं म्हणून 358 तालुके महाराष्ट्रात आहे. 358, 2 मुंबईचे, 356 ग्रामीण, 351 पंचायत समिती आहे. तुमच्या माहिती करता सांगतो या 358 तालुक्यापैकी 125 तालुके मानव विकास निर्देशांकामध्ये आहे. का नाही हो पुणे विभागात एकही तालुका? कारण तिच्या नेत्यांनी काही बदल केले. दुर्दैवाने जे काँग्रेसचं नेतृत्व विदर्भाचं होतं ते आपल्या शाळा, कॉलेजेस, देणग्या, डोनेशन याच्यातच मस्त राहिले तल्लीन. पण त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काम केलं. आज तुमच्या माहिती करता सांगतो, मनरेगामध्ये पुणे विभागात एक मजूर काम नाही करत मनरेगामध्ये. मग कोणाचा विषय आहे रोजगार? म्हणजे केंद्राने असं सांगितलं का की नाही पुणे विभाग असेल तिथं एकही तालुक्यांनी मागास राहता कामा नये, विदर्भाने मागास? असं आहे की त्या त्या राज्याच्या नेतृत्वावर, त्या त्या जिल्ह्याचा विचार करणाऱ्या नेतृत्वावर हा विषय आहे. माननीय मोदीजी बेरोजगारी या विषयावर लक्ष विचलित करताय असं म्हणणं म्हणजे 8 GB ब्रेनचा मोबाईल आहे, मनुष्य आहे, याची जीबी कमी आहे हा त्याचा अर्थ आहे. बऱ्याच दिवसांनी आम्हाला पूर्वीच्या काळातले सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचा जोश ऐकायला आणि पाहायला मिळाला. म्हणून वेळेची मर्यादा असून सुद्धा 2 अतिशय छोटे प्रश्न. एक म्हणजे अलीकडेच पुणे मेट्रोचं उद्घाटन या विद्यमान सरकारने केलं आणि परवाच VDD चाळीच्या भूमिपूजनाचा देखील कार्यक्रम केला. अतिशय धडाकेबाज प्रमाणे लोककल्याणकारी प्रकल्प हे सरकार राबवतंय, याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे की जगामध्ये काही गोष्टी अशा असतात 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासामध्ये अजूनही त्याचा शोध लागायचा असतो. तसं या सरकारचं आचरण, या सरकारचा विचार, या सरकारची हिपोक्रसी, दुटप्पी भूमिका याचा तुम्ही कधीच विचार करू शकत नाही. म्हणजे हे बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना नाही त्या शिव्या देतील, पण सन्माननीय नारायण राणेंनी जनहितासाठी एखाद्या अधिकाऱ्यावर थोडा आवाज उचलला की यांना आदर्श नेता कसा असावा याच्या व्याख्या बनवण्यामध्ये यांची सुरुवात असेल. अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सांगतील की या राज्याचा राज्यकारभार प्रामाणिकपणे चालला पाहिजे आणि यांच्या घरामध्ये प्रामाणिक शब्द जर चुकून यांच्या घरात आलाच या मंत्र्यांच्या तर त्यांनी आत्महत्याच केली पाहिजे, एवढं अप्रामाणिक वातावरण यांच्या कि बेटा महात्मा गांधी के प्रामाणिकता के पाठ पढ़ रहा है और मंत्री बाप हफ्ते में आई हुई नोटा गिन रहा है असं यांच्या घराचं चित्र दिसतं.
आणि म्हणून यांच्या संदर्भामधल्या दुटप्पी भूमिका ज्या आहे, या दुटप्पी भूमिका कोणीही याचं विश्लेषण कदापिही करू शकत नाही. यापैकी हा एक भाग आहे. हे सांगतात की आमच्या ऑफिसचं उद्घाटन करताना गर्दी जमली तर आम्ही केस लावू. काय केस लावताय? 500 रुपयाच्या पेक्षाही कमी दंड आहे. काय लोकांना तुम्ही बनवता का? तुम्ही हे सांगता का? म्हणजे लोकांना तुम्ही बनवता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. अरे एका किल्ल्यावर सायंकाळ नंतर गेले, किल्लेदारांनी अटकवला, म्हणाला अरे मी शिवाजी आहे, नाही जाऊ देणार, कारण माझ्या राजाचा आदेश आहे, नियम आहे, तो नियम आहे. छत्रपती असले तरी मी जाऊ देणार नाही. राजांनी दुसऱ्या दिवशी त्या किल्लेदाराला बोलवून नररत्नाचा हार टाकला. त्यांनी नवरत्नाचा हार टाकला. आणि आमच्या सरकारमध्ये काय, हे दुटप्पी सरकार आहे आणि यामध्ये चूक नाही. बीज बोगे बबूल के तो बेर कहां से आए, हे फक्त आपल्याला लहानपणी कानाला बरं वाटावं म्हणून ऐकण्यासाठी मन नव्हती. हे सरकारचा आधारच बेईमानीचा आहे ना. लाक्षागृह हे आगीला जगून भस्मसातच होईल. हे बेईमानीचं सरकार आहे. 2,30,58,525 मतदारांनी भाजप शिवसेनेचे 168 आमदार निवडून दिले. काँग्रेस राष्ट्रवादीला टाटा बाय बाय, एक त्यांना चपराक दिली, तडाखा दिला, फटका दिला. 98 आमदार होते, पण बेईमानी केली. देव देश आणि धर्मासाठी असं पक्षाचे नेतृत्व स्वर्गीय श्रद्धेय आमचे महाराष्ट्र भूषण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा पक्ष देव देश आणि धर्मासाठी. त्याच पक्षाच्या नेत्यांनी आज देव न मानणाऱ्या पक्षाच्या नेत्यासोबत युती केली, आघाडी केली, जे देव मानतच नाही. तर म्हणून मला असं वाटतं तिचा स्वार्थ आला, सत्तेचा मोह आला, पुत्रमोह झाला, कुटुंबाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार आपल्या ताब्यात असावं असा भास झाला. तर नियम कायदे हे त्या राज्यात महत्वाचे कदापिही ठरत नाही. आणि म्हणून अजब सरकार की गजब कहाणी, 7 अजूबे इस दुनिया में, 8वां अजूबा 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात आपल्याला पाहता येत. सुधीर भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न. आपण या सरकारवर इतक्या जोरदारपणे प्रहार करताय म्हणून मी तुम्हाला विचारतो की आपण आता 5 ऑगस्टला काय होणार याच्या विश लिस्ट मध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. त्यातली एक लोकसंख्या नियंत्रण कायदा या देशात पारित होणे आणि दुसरी म्हणजे समान नागरी कायदा या देशात लागू होणे. परंतु मला नक्की खात्री आहे की या 2 गोष्टींव्यतिरिक्त सुधीर भाऊंच्या मनात आणखीन एक गोष्ट 5 ऑगस्टला व्हावी असं नक्की असणार, ते म्हणजे महाराष्ट्रातली काहीतरी उलथापालट त्या दिवशी घडावी. अगदी प्रामाणिकपणे सांगा. नाही, माझ्या व्यक्तिगत रीतीने एक गोष्ट खरी आहे की सत्ता भाजपची यावी हा काही माझा विचार कधीच राहत नाही. कारण अगोदरपासून 3-3 महिन्याला अभ्यास वर्ग व्हायचे आणि त्यामध्ये एक गीत मात्र सामूहिकपणे गायला जायचं की पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. आता माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की शिवसेनेने ज्या पद्धतीने 24 ऑक्टोबर 2019ला निवडणुकीची लागल्यानंतर जी भूमिका घेतली महाराष्ट्राच्या हिताची कधीही नव्हती. आणि म्हणून मी आजही शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा कोणीही मंत्री असेल त्याला मी हा शत्रू पक्ष आहे असं समजून वागत नाही. म्हणजे मला अजूनही आठवतं की एक दिवस मी राजेश टोपेंना एका कामासाठी फोन केला आणि फोनच्या याच्यामध्ये मी काही कोरोनाच्या संदर्भात सूचना केल्या. त्याच्याही मनाचा मोठेपणा मी पाहिला. आम्ही 58 मिनिटं फोनवर बोललो आणि तेही मला एक एक सूचना, त्या मी केलेल्या सूचनेचा अन्वयार्थ, त्याचं डिटेलिंग मागत होतं. मला असं वाटतं की सत्ता यांना जर आपली कायम ठेवायची असेल तर कायम ठेवावी, अडचण नाही आहे. मी तर विधानसभेतही सांगितलं की 5,000 वर्ष तुम्ही सत्तेत राहा. चांगदेवाचं आयुष्य 1400 वर्ष होतं. तुम्ही असं काहीतरी करा की तुमचं आयुष्य 5,000 वर्ष. पण सरकार वाचवण्याचा प्रयत्न करू नका, जनतेला वाचवण्यासाठी सरकार चालवा. सरकार वाचवण्यासाठी सरकार चालवू नका. तर जनता टिकली पाहिजे या भावनेने सरकार चालवा, म्हणजे आम्हाला धमाका करण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही सरकार टिकवा पण जनतेला टिकवा ही भावना आहे. पण इतके दिवस म्हणजे साधारणतः 28 नोव्हेंबरला शपथ घेतली 2019 मध्ये,
या दिवसापर्यंत एकच गोष्ट आमच्या लक्षात आली की हिरोचा शोध हा आर्यभट्टांनी लावला असं म्हटलं जातं, पण राज्याची जबाबदारी झिरो असते असा नवीन शोध या काँग्रेस, राष्ट्रवादी, दुर्दैवानी शिवसेना पक्षांनी लावला की राज्याची काहीही जबाबदारी नाही. आणि म्हणून या झिरोचा शोध लावणाऱ्या सरकारला झिरो करावं ही भावना मात्र मनात आहे. आता त्यासाठी कोणता ऑगस्ट, कोणता दिवस, ज्या दिवशी हा निर्णय होईल तो या शतकातला आणि सहस्त्रकातला एक अतिशय उत्तम दिवस आणि उत्तम तिथी राहील असं मात्र माझं मत आहे. पंचनामाच्या या स्पष्ट आणि परखड व्यासपीठावर 5 ऑगस्टला नेमकं काय होणार याचं विस्तृत विवेचन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मांडलं. आपल्याकडचा असलेला भूभाग आणि आपल्याकडची लोकसंख्या यांचं व्यस्त प्रमाण, जनसंख्या नियंत्रण कायद्याची नेमकी गरज त्यांनी सांगितली आणि समान नागरी कायदा कशासाठी याचं विवेचन केलं तर लांगुल चालनाचं राजकारण आणि सर्व धर्म समभावातला ढोंगीपणा आजपर्यंत कसा जोपासला गेला याची अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली. जनसंख्या ही आजही आमची शक्ती आहे, परंतु प्रशिक्षित जनसंख्या ही काळाची गरज ओळखून पावलं उचलायला हवीत असं त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांच्या भूमिकांना होणारा विरोध हा धर्माचा विरोध नाही तर धर्मांधांचा विरोध आहे अशा प्रकारचा एक स्पष्टीकरण देखील त्यांनी मांडलं. आणि देव, देश आणि धर्म यांच्याशी प्रतारणा जे करतात त्यांना इतिहास कधी माफ करत नाही अशा प्रकारचं एक सूचक विधान देखील त्यांनी केलं. तर जम्मू काश्मीरमध्ये सबसिडीचं 10% सबसिडी जाते आणि 1% फक्त पॉप्युलेशन या देशाचं तिकडे राहतं. ही विसंगती आपल्याला अभिनंदनजींनी दाखवून दिली. आणि या 2 वर्षामध्ये प्रशासनाची डिलिव्हरी आणि त्याच्यातली ट्रान्सपरन्सी कशी वाढली, पॉवर प्रोजेक्ट कसे आले याचं एक विस्तृत विवेचन त्यांनी मांडलं. आणि या लवकरच महाराष्ट्रामध्ये या सहस्त्रकातला सर्वत्र चांगला असणारा शुभदिन उगवेल अशा प्रकारचं सुतोवाच देखील सुधीरभाऊंनी केलं. त्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचा समारोप अविनाशजींनी करावा थोडक्यात अशी मी त्यांना विनंती करतो. अविनाशजी. धन्यवाद उदयजी. बोला. श्रोते हो, एक अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन आपण गेल्या जवळजवळ 50 मिनिटात ऐकलेलं आहे. सुधीर भाऊ, उदयजी आणि अभिनंदनजी या तिघांनीही अत्यंत परखड आणि स्पष्ट मतं मांडलेली आहेत. येत्या 5 ऑगस्टला काय घडणार याची आपण सगळे वाट पाहतो आहोत. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल पंचनामातर्फे आपले खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आपल्याला आवडल्यास हा कार्यक्रम इतरांशीही शेअर करा. कार्यक्रमाच्या इतरांच्याही प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि स्वतःही पंचनामाचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही आवर्जून करायला सांगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.